सुनेत्रा पवार यांनी काय ट्विट केलंय ते एकदा पाहूयात. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानं आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नये किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं. यापुढे त्यांनी म्हटलंय की दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची, असं सुनेत्रा पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. सुनेत्रा पवार यांना 70,000हून अधिक मतं सध्या मिळालेली आहेत. त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न केले होते आणि त्याला यश देखील आलं. 2 ते 3 अपक्ष उमेदवार सोडले तर कोणीही प्रमुख उमेदवार या निवडणुकीत सुनेत्रा पवारांव्यतिरिक्त निवडणुकीच्या मैदानात नव्हता. त्यामुळे आता फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे सुनेत्रा पवारांच्या. फक्त लीड किती मिळतं सुनेत्रा पवार यांना या पोटनिवडणुकीत हे बघावं लागणार आहे, कारण यापूर्वी अजित पवार मोठं लीड घेऊन बारामतीत निवडून आलेले होते. 2019च्या निवडणुकीत बघितलं तर 1,65,000 इतक्या मताधिक्यानं दादा निवडून आले होते आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीत 1,08,99 मताधिक्यानं अजित पवार हे निवडून आलेले होते. त्यामुळे हे लीड ओलांडतात का सुनेत्रा पवार, याहून अधिक त्यांना मतं मिळतात का? अर्थात मिळतील असंच सध्या दिसतंय. की बारामतीचे अपडेट दिले, त्यांच्या काय ट्विट केलं सुनेत्रा पवारांनी, त्यांनी चर्चा करत होतो जी आपल्याला आकडेवारी दिली सौरभने ती आसामची. आसाममध्ये सुद्धा तसा निकाल आसामचा बऱ्या अनपेक्षित तसा नाही आहे, तो असाच ऑन द एक्सपेक्टेड लाईन्सच आसामचा आहे. पण शतकाकडे वाटचाल सुरू ते माहिती आहे. आसाममध्ये आता 99 जागा आहेत भाजपकडे, 126 पैकी 99 जागा. मॅसिव्ह मॅन्डेट आहे हा अभिजित. आणि म्हणजे आपण मागे चर्चा करत असताना अभिजित आपण मध्य प्रदेशच्या निवडणुकांबद्दल चर्चा करत होतो. मध्य प्रदेशमधले एक मामा आहेत, आता एक आसाममधले मामा आहेत. हिमंत बिस्व शर्मा हे तिथे मामा म्हणून परिचित आहेत अनेकांना. यांनी हेही मामा आता यांची जोरदार घोडदौड सुरू आहे. कमलेश, ज्या पद्धतीनं हेमंत बिश्वा शर्मांनी ही निवडणूक लढली त्याला दादच दिली पाहिजे. त्याचं कारण त्यांनी या निवडणुकीत एक हाती सत्ता आणण्याच्या दृष्टीनं काम केलं. पहिल्यांदा भाजप बहुमताचा आकडा स्वबळावर ओलांडतोय. तिथं बहुमताचा आकडा 64चा आहे, भाजप आता 78वर आहे. आणि मित्रपक्ष बोडोलँड पीपल्स पार्टी 9 जागा, आसाम गण परिषद 9 जागांवर पुढे आहे. त्यामुळे त्यांचं हे जे निवडणुकीचं तंत्र आणि त्यांच्या आसामच्या राजकारणाची घडी बसवण्याचं काम हेमंत बिश्वा शर्मांनी मागच्या 5 वर्षात केलं, त्याची ही फळं आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिल्यांदा या वेळेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आसामला फार कमी वेळ दिला. त्यांचा पूर्ण वेळ हा बंगाल, तमिळनाडू आणि केरळकडे होता. फक्त 4 वेळा नरेंद्र मोदी आसाममध्ये गेले आणि 2 ते 3 वेळा अमित शहा गेलेले आहेत. एका राज्याच्या निवडणुकासाठी पंतप्रधान 4 वेळा जातात, ही मोठा आकडा आहे. या आधीच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी 12 सभा घेतलेल्या आहेत, अमित शहांनी 10 सभा घेतलेल्या आहेत. त्यामुळे हे दर्शवून येतं की हेमंत बिश्वा शर्मा यांनी जे काम केलं आणि भाजपला स्थापित करण्याचं काम त्यांनी केलं. आणि एक दुसरं वैशिष्ट्य सांगतो, यावेळेला मी 2021 नंतर आसामला गेलो होतो. गुवाहाटीमध्ये भाजपचं कार्यालय हे 5 मजली बांधण्यात आलेलं आहे आणि तिथे 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावर एक वॉर रूम होती, ज्या वॉर रूममध्ये 126 मतदारसंघाचे फीडबॅक तिथे यायचे आणि त्याच्या फीडबॅकला लगेच मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवले जायचं आणि त्याच्यावर पुढची कार्यवाही व्हायची. अशा पद्धतीची यंत्रणा देश पातळीवर इतर विरोधी पक्षांकडे कुठेही मला दिसून आली नाही. जे सत्तेत 50 वर्ष होते, 20 वर्ष होते, 25 वर्ष होते, असे विरोधी पक्ष जे होते त्यांच्याकडे दिसलेलं नाही. पण आम्ही सगळीकडेच भाजपची कार्यालय सगळीकडेच टोलेजंग बनतात, होय की नाही विश्वास पाठकजी? नाही, पण सगळीकडेच आहे. आता पक्ष एवढा मोठा आहे
प्रतिसाद एवढा मोठा आहे, 14 कोटी आमचे मेंबर्स आहेत. तर बसायला खुर्च्यात हव्या, कार्यालयात हवं. नाही, पण जे सत्तेत आणि शिवाय बाहेर नेणारे अनेक लोक आहेत, नवीन लोक आहेत पक्षामध्ये, अनेक जोडली जात आहेत, त्यांच्यासाठी गुवाहाटी सुद्धा शिलाँग रोड GS रोड आहे, तिथं राजीव गांधी भवन आहे. ते बांधलेलं आहे 70च्या दशकामध्ये, 3 मजल्याची इमारत आहे. तिथे गेल्यानंतर असं वाटतं की अरे हे कधी काळी या देशावर राज्य केलेले ह्या काँग्रेसचं राज्य आहे लांब का? कशाला, इथून धाक्याच्या अंतरावरती टिळक भवन आहे. महाराष्ट्र आपण काँग्रेसचं राजकारण हेमंत देसाई जर अधिक चांगल्यापणे सांगू शकतील. म्हणजे मी असं ऐकलंय, म्हणजे आम्ही अगदी लहान असताना, आम्ही शाळेत असतो तेव्हा त्याच्या आधीची कदाचित काळ, म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता हा मुंबईत आला की टिळक भवनला थांबायचा. तिथे त्यांची झोपण्याची, राहण्याची व्यवस्था तिथे असायची, जे आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये बघायला मिळतं. आजही तिथे यशवंत भवनला संघाचे पदाधिकारी येतात, तिथे थांबतात. तसं काँग्रेसचं संघटना म्हणून काम असताना त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये 5 स्टार कल्चर आलं, मग नेते 5 स्टार हॉटेलला थांबायला लागले. सांगतात एकच सांगतो की काँग्रेसच्या दिल्लीच्या कार्यालयाबद्दल कालच मी वाचण्यात आलेलं आहे. तिकडचं कॅन्टीन बंद झालेलं आहे, जेवणाची सेवा देखील बंद झालेली आहे. पण कसं आहे की ही उदासीनता काय आहे ते कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये. नेते जर तुमचे नॉन सिरियस असतील तर कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता आहे, ते कार्यकर्ते येणं बंद होतं, कॅन्टीनवाले तुमचा राजकीय आरोप म्हणून बरोबर आहे, पण कसं असतं शेवटी काय नाही, समय का पहिया आहे सगळ्यांचं. तर काय पक्षाची जेव्हा चलती असते, कार्यकर्ता तेव्हा येतो जातो, कॅन्टीन बंद पडतात. इथे टिळक भवनमध्ये पण खूप सुंदर जेवण मिळायचं काही काळी. आम्ही पत्रकार म्हणून तिथे अनेकदा जेवायला त्याला मला जायचो, वेगळ्या तेही बंद अर्थाने पडलं. जोडायचं. ते जेव्हा सत्तेत होते पण तेव्हा उदासीनता आहे का, पक्षपातळीवर- उदासीनता आहे का विरोधी पक्षपातळीवर पक्षामध्ये काम नाही केलं. अगदी काँग्रेस खरं. 10 ही गोष्ट वर्ष मान्य सत्तेत आहे. होती, म्हणजे आम्ही UPA त्यांच्या होती, हा. UPA सत्तेत होती, त्यावेळेस पक्ष बांधणीवर कोणाचं लक्ष होतं? अगदी. आणि ज्या कोणाचंही नव्हतं. ज्या पक्ष नेतृत्वाने ही चूक केली की सत्तेत असताना तुम्ही पक्ष बांधला नाही, तेव्हा त्यांना त्रास झाला. म्हणजे महाराष्ट्रात त्याचं दुसरं उदाहरण उद्धव ठाकरे सत्तेत होते तेव्हा पक्ष बांधणीवर राज लक्ष ठाकरेंबद्दल तोच आरोप होतो. राज ठाकरेंनी 2009ला 13 आमदार निवडून आले, त्याच्यानंतर पक्ष बांधणीवरती भर दिला असता, पण अर्थात त्याला इतर फॅक्टर्स कामाला होते तेव्हा. बांधणीचा हा मोदींचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पक्षाचे नेते काँग्रेसचे अनेक धनवान झाले, अधिक धनवान झाले, आणि त्यांनी त्याच्यातला काही वाटा पक्षासाठी द्यावा अशी अपेक्षा होती, ती सुद्धा त्यांच्याकडनं अपेक्षाभंग पूर्ण झाला. पण दुसरी गोष्ट म्हणजे आसामच्या बाबतीत एक सांगण्यासारखं गोष्ट म्हणजे हेमंत बिस्व शर्मा हे संपूर्ण नॉर्थ ईस्टचे त्यांनी प्रमुख करून ठेवलेले आहेत पहिल्यापासून. आणि मला त्याच्यामध्ये त्यांच्याकडे यायचंच त्यांनी म्हणजे, जे सक्सेस त्यांनी मिळवला तो, एकीकडे यांच्या सरकारने सातत्याने नॉर्थ ईस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात केली, होय. आणि त्याचबरोबर म्हणजे ते रिझल्ट कशामुळे आला तोही बघायला पाहिजे. आणि यांना संपूर्ण इन्चार्ज केलं त्याच्यात, आणि त्यांनी तिथे ते काम केलं. आणि त्यांचा जो अजेंडा आहे की हिंदू मुस्लिम करणं किंवा तो घुसखोर होताच मुद्दा आहे, पण तो दोन गोष्टी म्हणजे त्याच्याकडे येतोच मी, तो मुद्दा आहेच. पण कसं आहे ना, संघटनानुसार काम करायचं भारतीय जनता पक्षाला, आता ते अधिकृतरित्या किती मान्य करतात किंवा नाही, पण संघाचं एक खूप मोठं काम पूर्वांचल ज्यात म्हटलं की तिथे खूप मोठं काम तिथे राहिलेलं आहे. विशेष करून त्रिपुरासारख्या राज्यांमध्ये, आसामसारख्या राज्यांमध्ये फार पूर्वीपासून तिथे काम आहे. म्हणजे महाराष्ट्राचं कनेक्शन सांगायचं झालं तर खुद्द प्रमोद महाजन, महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे एक टॉलेस्ट लीडर गेल्या काही वर्षातले महाराष्ट्रातनं झालेले देशपातळीवरचे, ते अनेकदा तिथे राहायचे माझ्या मते आसामला. ते 2005 हे होते ना संघाचे आता सुनील देवधरांकडे जबाबदारी, देवधर त्रिपुराची अनेक त्यांच्याकडे वर्ष जबाबदारी, अनेक वर्ष तिकडे आहेत. अशी अनेक मंडळी तिथे, संघाचं तिथे खूप मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा, म्हणजे हे अनेकांना माझं बोलणं धाडसाचं वाटेल की या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आणला का, तर तो माझ्या मते आसाममध्ये गेली अनेक वर्ष तिकडे आहे, तो सुप्त होता, तो तिथे अंडरकरंट म्हणून नेहमी काम करत राहिला. यावेळेस तो तुम्हाला बांगलादेशींच्या मुद्द्यातून किंवा एका वेगळ्या पोलरायझेशनच्या माध्यमातून समोर येताना दिसला. आसू संघटना असेल किंवा आसाम गण परिषद असेल, त्याला जो सपोर्ट होता तो या भाजपचा होता ना तेव्हापासूनचा, आणि तेव्हापासूनच हे लढाई चालू आहे. आणि त्यामधनं जे कॉन्सॉलिडेशन त्यांना मिळालं ते त्यांनी एक परदेशी परकीय नागरिक स्थलांतरित याचं हे मुद्दे घेऊन त्यांनी पुढे हे फोकस संपूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये जो केला तो अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि ती जर आयडिओलॉजिकल लेवलला फाईट द्यायची, पण संघटनात्मक पातळीवर जी काँग्रेसने फाईट द्यायला पाहिजे तिथे काय केलं की आता यावेळी गोगोईंना त्यांनी प्रोजेक्ट केलं, आणि गोगोईंचं तरुणांमध्ये अपील आहे, पण त्याच्या पलीकडे संघटना म्हणून आसाम वेगवेगळे भाग आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं 2-3 वर्ष. आता महाराष्ट्रासह आपण जर बघितलं तर आता हर्षवर्धन सपकाळ मगाशी जे काँग्रेस कार्यालयावरून झालं ना, सपकाळ हे जेव्हा अध्यक्ष झाले, अतिशय साधा माणूस आहे तो, आणि वाईला गेले होते, त्या प्राज्ञ पाठशाळेच्या त्या जमिनीवर झोपले होते, ते व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण ठीक आहे, ती चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचे समर्पित जे नेतृत्व आहे ते नेतृत्व त्यांच्याकडे काय ना, मी सांगतो मी काय ना, एक हा काळ हा पॉलिटिकल परसेप्शनचा काळ आहे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ दिवशी माझ्याकडे टू द पॉईंट त्यांना मी हाच प्रश्न विचारते, कुठेतरी आताही मुंबईतही कुठे 5 स्टारला राहत नाही, हॉटेलात राहत नाहीत, आश्रमात राहतात, ते त्यांचं म्हणणं आहे खूप चांगलं आहे. पण काय ना, राहुल द्रविड हा
माझ्या मते आमच्या लहानपणापासून आम्ही जो बघितलेला प्लेअर होता आणि आम्ही कॉलेजला तर असं ना वन ऑफ द मोस्ट टेक्निकली साऊंड प्लेयर्स त्याला म्हणायचं की त्याचं टेक्निकवरती जी कमांड होती ना गावस्कर प्रमाणे गावस्कर मांजरेकर नंतर. संजय मांजरेकर नंतर नाही रे, मांजरेकरपेक्षा मी राहुल द्रविड हा काकणभर सरस असं मी म्हणेन त्याला. राहुल द्रविडला आपण कलाईका प्लेअर त्याला म्हणायचं की रिस्टवरती खेळणारा तो माणूस होता.